नमस्कार मंडळी, कुक विथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मला स्वयंपाकाचा कंटाळा आला होता, तर मी म्हटलं झटपट असं काय होईल. तर मग माझ्या डोळ्यासमोर आली खिचडी. म्हटलं चला खिचडीच लावून देऊ आणि मग ही रेसिपी मी तुमच्यासोबत पण शेअर करते. इथे आता कंटाळाच आला होता, त्यामुळे मी कांदे जरा चिरले, बारीक चिरायची ऐवजी उभेच चिरले, कारण कंटाळाच आलेला होता. त्यामुळे अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट घेतली, शिमला मिरची घेतली, त्यानंतर कढीपत्ता टोमॅटो चिरून घेतला, शेंगदाणे मी भिजत घातलेले आहे, बटाटे आणि त्यानंतर फ्लॉवरमध्ये. आता याच्यामध्ये कुकरमध्ये तेल घालून घेतलं, जिरं मोहरी घालून घेतली, थोडासा हिंग घातला, कढीपत्ता घातला, त्यानंतर अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घातली परतायला. आणि ती अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट परतल्यावर लगेच कांदा घातला. त्यात जास्त जळून नाही द्यायची आहे. कांदा घातल्यावर त्यामध्ये थोडासा हळद आणि मीठ टाकायचं आहे, कारण की लवकर परतला जातो मिठाने कांदा. आता कांदा व्यवस्थित परतून घेते आणि कांदा परतल्यावर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि जी आपली शिमला मिरची होती ती टाकायची आहे. जास्त परतवायचा नाही कांदा, कारण की आपण कुकरच्या शिट्ट्या घेणार, त्यानंतर तो शिजला जातो. आता कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची परतल्या गेलेली. आता मी बटाटे आणि फ्लावर आणि जे शेंगदाणे त्यात भिजू घातले ते देखील घालून घेते. आता इथे मी मसाले काढून घेतलेले आहे. यामध्ये मी 2 चमचे प्रवीण मसाला घेतलेला आहे, 1 चमचा काळं घरचं तिखट, त्यानंतर अर्धा चमचा खानदेशी मसाला घेतला आणि अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे. आता हे सर्व मसाले मी यात घालून घेते आणि परतून घेते. आता यामध्ये मी पाणी घालून घेते. मी ते जवळपास 4-4.5 वाट्या पाणी घातलेले आहे, कारण की मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स घेतलेली आहे आणि मुगाची पाठीची डाळ घेतलेली आहे मी. आता सर्व मिळून मी 1.5 वाटी घेतलेली आहे आणि आपण डबल घालत असतो, त्यामुळे पण मला चिकट खिचडी करायची होती, त्यामुळे मी शिल्लक पाणी घातलं, मीठ घातलं चवीनुसार. हे बघा, इथं तांदूळ निवडून घेतले, डाळ आणि तांदूळ मिक्स केले. आता तांदूळ आणि डाळ धुवून याच्यामध्ये घालून घेतले कुकरमध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता वरतून कोथिंबीर घालते आणि कुकरला झाकण लावण्याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या. हे बघा, कोथिंबीर घातलेली आहे आणि आता झाकण लावण्याच्या 3 किंवा 4 शिट्ट्यामध्ये आपली खिचडी होते. आता मी कुकर झाकण लावलेले आहे आणि इथं आपल्या शिट्ट्या झालेल्या आहे. आपली गरमागरम खिचडी खाण्यासाठी रेडी आहे. चला, मस्त खा, स्वस्त राहा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.